नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचं ज्या लाडक्या बहिणींनी वाट पाहत होत्या, त्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुशखबर गुड न्यूज आलेली आहे. म्हणजेच मार्च महिना संपत आला तरीसुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होत नव्हता. कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता दुसऱ्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जमा होत होता आणि हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता थोडं जमा व्हायला लेट झालेला असून तो अखेर जमा व्हायला सुरुवात झालेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात कधीपासून पैसे हे येतील आपण सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनल. चॅनलवरती नवीन आला असाल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा. जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार जाणून घेऊया. लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास विभागाचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सांगितलेले आहेत आणि हे सुद्धा तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास विभागाचे मंत्री यांनी सांगितलेले आहेत की लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजच म्हणजे 27 मार्च 2026 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेले आहेत. ज्यांना अजून आज मिळत नाही त्यांना उद्या 2 ते 3 दिवसापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे हे मिळणार आहेत. कुणालाही वंचित ठेवण्यात येणार नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचं ई-के-वाय-सी पूर्णता झालेली आहे अशा लाडक्या बहिणीच्या खात्यात डी-बी-टी अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा महासन्मान निधी ₹1,500 हे जमा होतील. म्हणजे 27, 28, 29 ह्या 3 तारखेपर्यंत तिन्ही तारखेला कोणत्याही वेळेला तुमच्या खात्यात हे पैसे पडतील. कोणीही काळजी करायची नाही. तुमची के-वाय-सी झालेली असेल तर काळजी करायची नाही. तुमच्या खात्यात हे पैसे येतील. पैसे आलेत का नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुमच्या बँकला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. जर तुम्ही मिस कॉल दिलं तर तुमच्या इन्क्वायरी नंबरवरून तुमच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम किती आहे ते त्या SMS-द्वारे तुम्हाला कळतील. आणि जर म्हणजेच काय चेक करायचं, काही सर्व्हर तांत्रिक अडचणीमुळे बँकेकडून पैसे जमा झालेलं SMS येत नसतं. त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाहीत असंच वाटतं. त्यामुळं काय करायचं आहे, आज चेक करा किंवा उद्या चेक करा किंवा परवा चेक करा. हे तिन्ही दिवशी तुम्हाला चेक करायचे आहेत पैसे आलेत का नाही लाडक्या बहिणींनो. ही एक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुशखबर दिलासादायक देणारी बातमी होती. हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर अजून लाईक करा आणि आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ फक्त पाहिला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढे ह्या योजनेच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.